मी रांगोळी पुरी मल्टी कलर मध्ये काढली आहे मी. ही मना गाईचं बघा ते झेंडा लावला आम्ही. हे बघा तिघं राहणारे आम्ही तिघं चाललो आता. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज आहे 14 एप्रिल आणि सगळ्यात पहिले मला रांगोळी काढायची. आता मी तोंड वगैरे धुतलंय, चहा पिली मी आणि लाईट नव्हती म्हणून सगळं पांगलं होतं. आता लाईट आली आहे आणि मला तर रांगोळी काढायची आहे. तुम्हाला दाखवते मी कशी रांगोळी काढते. तर हे बघा कसं सरडा मारला आहे. प्रतीक्षा रांगोळी काढते. प्रतीक्षा इकडं बघ, इकडं बघ. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. इकडे बघ. हां आता मी इथं काढणार रांगोळी कारण इथं आता ऊन आलंय म्हणून आता मला इथे काढायची रांगोळी. बघू आपण किती झाली प्रांजल. गाईज कमेंटमध्ये सांगा कशी काढली मला. माझ्या मनने काढली माहिती, मी कधीच इंटरनेटवरची बघत नाही. किती छान काढली. छान आली का गं मम्मी? छान आली, खूप छान आली. तुला बरं नसताना काढते तीच लय मोठी गोष्ट आहे. गाईज बघा कशी काढली मी रांगोळी. पुरी मल्टी कलरमध्ये काढली आहे मी. ही मनाने काढली रांगोळी आणि इथं थोडंसं मला इथंच काढायची होती ॲक्च्युली, पण मग मला काढता नाही आली. इथं ऊन आलं म्हणून मग मी असं काढली इथे. गाईज हे बघा ही पण रांगोळी मी आंटी आणि प्रतीक्षाने मिळून काढली. आणि प्रतीक्षा धान्य वाटतात. आता पलक इथे काढायची आहे ना. प्रतीक्षा काय करली काय मी तिलाच माहिती नाही. ही भारी काढली प्रतीक्षा, मला आवडली. कसे गाणे चालू इथे डायरेक्ट आम्ही टीव्हीवर लावतो. आणि आता मला हे पण आवडायचं इदलचं, कारण आता पुन्हा ते साफसफाई करायची मध्ये इदलची गेले तसं तर, पण पुन्हा करायचं आहे. आणि मम्मी बघा आता ब्लाऊज शिवतीये. तिचं बाकी अजून काम आहे ना. आता एकच ब्लाऊज बाकी आहे, मग बरं मिशन कम्प्लीट होईल ना. एकदम कम्प्लीट होणार आहे. काही मला दुसरं पण काम होते पण मी काही नाही करू शकत आहे. मग दुसरं पण काम होतं ना मम्मी. आता मला हे सगळं साफसफाई पण करायची, मग मला नाही झालं आहे. असं नाही माणसाने करू लागायची परत, कारण की आता हे धावपळीचा दिवस आहे आजचा दिवसच फक्त. नंतर काय एकच लावून राहिला. पुरणपोळी बनवतीये किती. उन्नती पण आली खरं इकडे. हे बाकी ते गोड दिसते ते साडीमध्ये. हा लय छान दिसले बे उन्नती, खरंच एकदम छान दिसते, क्यूट. हाच प्रांजल आता सगळं आवरतीये, पूजा मांडतीये. किती सुंदर मांडती बघा पूजा. गाईज कमेंटमध्ये सांगा कशी मांडली पूजा. सगळ्यांची अंगण किती सुंदर दिसत आहे. सगळ्यांनी रांगोळ्या काढल्या तिथे. आणि आंटीने तिथे स्पीकर लावले, गाण्याचे स्पीकर लावले बाहेर. आणि आता घरात बघू काय चाललंय. प्रतीक्षाने लावले ते चमकी लावली प्रत्येक. आमच्या घरी पुरणाची पोळी बनली. तसेच सगळ्यांच्या घरी जे जे भीम जयंती सेलिब्रेट करताना तिथं आपलं पुरणाची पोळी बनवतं, कोणी खीरपोळी बनवतं, सगळे असे गोड जेवण बनवतात. भजे, पापड, आमटी, भात असं बनवत असतं सगळ्यांच्या घरी. आणि याच्यामुळे सगळं छान वाटतं की सगळ्यांच्या इथंच बनतं ते. हा मम्मी. आणि अजून सगळ्यांच्या घराचं असं डेकोरेशन करतात, भारी भारी रांगोळ्या काढतात, अंगणावरती सडे मारतात, स्पीकर लावतात बाहेर. आणि जशी मी पूजा मांडली अशी पूजा मांडतात आणि एकदम छान वाटतं. आता आम्ही 12:30पर्यंत घेऊ वंदना
कारण पप्पा अजून घरी नाही आले. मग पप्पा घरी आले की मस्तपैकी आम्ही आवरू आणि मग बनणार परत ते झाले का भजे. ते भजे दे ना खायला मला. खाऊन सांगते कशा झाल्या मजा थोडासा देते. म्हणजे भारी केलं. थँक्यू. बेस्ट एकदम बेस्ट एकदम भारी केली भजे. फायनली माझं आवडलं आहे. माझं आवडायचं बाकी सगळं आणि मी तर हा ड्रेस घातला आहे मयूर मामाच्या लग्नाचा ड्रेस हा. आणि मेकअप केला आहे हेअरस्टाईल केली. तुम्हाला मी झेंडा दाखवला नव्हता तो मी तुम्हाला झेंडा दाखवते 1 मिनिट. तो बघा ते झेंडा लावला आहे मी. कसा लावला आहे सांगा पटकन. पप्पांनी लावला तो आता आवरला. आता पप्पाच पण आवडलं आहे. दीदीचं पण दीदीकडे बाय मम्मीकडे बघ. मम्मीचं पण आवडलं आता. हे बघा पूर्ण मी मांडलंय. आता फक्त वंदना घ्यायची बाकी. सुपटिपन्नो भगवतो सावक संगो संगम नमामि. मी जेवायला बसले. लय भारी जेवण केलं मी खरंच. काहीच तुम्हाला म्हणले ते आज आमच्या घरी पुरणाची पोळी बनते. आता आज बनवले दीदीनी खीर, भात, आमटी, भजे, पापड आणि पुरणाची पोळी. आता मला जेवायचं आहे. आता पुरणाची पोळी खाऊन बघते. पोळी ना एकदम एकदम भारी आहे. एकदम भारी पुरणाची पोळी. आणि दुपारून सगळं जेवण झाल्याच्यानंतर जेवण केले आम्ही. आणि नंतर आम्ही झोपून गेलो होतो कारण सकाळी लय लवकर उठलो होतो. मग 1-1.5 घंटा झोपलो आणि मग आवरलं आता सगळं माझं. हे बघा मी ही जी साडी का ही बाईची साडी आहे. आणि हे बघा ही साऊथ इंडियन साडी आहे. आणि आता आम्हाला जायचं आहे मिरवणुकीला. बघूया मम्मीच आवरलं आहे का नाही. आता आवरलं का मम्मी तुझं? आता जायचं आहे आम्हाला मिरवणुकीला. दीदी येणार आहे. दीदी नाही येणार आहे. दीदीचा पेपर आहे उद्या. दीदीचा पेपर उद्या म्हणते येणार नाही. आणि पप्पाचं पण आवरलं आहे. आम्ही चाललो आज फिरायला क्रांती चौक. आम्ही एकदम छान रेडी झालो आता. हे बघा फक्त ती घरी राहणार आहे. आम्ही तिकडे चाललो आता. खूप सुंदर बघण्यासारखं आहे तिथं. एकदम छान वाटतं. सगळे डीजे लावले असतात आणि सगळेजण बघायला तिथं राहिली म्हणून लय छान वाटतं. क्रांती चौकला एकदम मस्त असतं. चाललो आहे घराला कुलूप वगैरे लावतोय. मग आता जाणार आहे. आता मी बाईला दाखवायला चालले साडी. कारण बाईची साडी घातली ना मी. मग तिला दाखवते कशी दिसते काय. आता आम्ही आलो माझ्या मामाच्या घरी. बाईला साडी आवडली आहे आणि माझं गेटअप पण आवडले. तिला मी दाखवलं अंदाज तिला लई आवडली. आणि मामाला आणि पप्पाला आवडली की साडी? सुंदर दिसायली प्रांजल. चला बघा ना किती छान गजरा लावलाय. इकडे बघ ग अशी बघ. तिने लुगडा घातला खाली वरती असा गजरा लावलाय. मी कशी दिसते उन्नती? छान दिसते. तुला आवडली का? मी चाललोय तर थोडंच दूर आहे रस्ता. मेन रस्ता. मग तुम्हाला सगळं दाखवते मी कसं कसं आहे. आपल्या इथेची गाडी पण आहे आता इथून. हां आमच्या इथेची गाडी इथून तर मग त्या गाडीमध्ये थोडंसं सगळ्या बायका सगळ्या एरियाच्या इथून काही. आमच्या एरियाची गाडी आहे तुम्हाला दाखवते.
गाईज आता घरी चाललोय. एवढं धुक्यात आहे ना मी, तरी आम्ही गाडी आणली म्हणून एवढं काही फरक नाही पडला. आणि खूप पाहिलंय खूप आज. बघा लक्ष्मण घरी आलाय. नकली नाचला ना तू. पलक बी पलक मला लक्ष हे लय आवडले शर्ट, एकदम भारी आहे. लक्ष्मीची ड्रेसिंग लय भारी आहे, पलकची पण. मामी कुठे आहे? आले बाबा मामीचा टाटा हमेशा आहे. मामी तर टाटा करतात. ब्लॉग टाटा आहे असा, मग काय म्हणावं. तर गाईज कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.